मराठवाड्यातील पालखी सोहळा गहिनीनाथ गडाच्या पालखीला अद्याप पक्का रस्ता नाही। बालाघाटच्या डोंगर रांगेतून वारकरी शोधत आहेत वाट। गूढ आवाजाने बीड शहर परिसर हादरला। हिंगोली परिसरात काही दिवसांपूर्वी जाणवले होते भूकंपाचे धक्के। पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये गूढ आवाजाने हादरलेला आहे। अनेक गावांमध्ये मोठ्या आवाजाच्या धमाक्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। गूढ आवाज नेमका कशाचा याबाबत अद्यापही स्पष्टता नाही। नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील आनंदम सिटीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या 30 मजली इमारतीच्या पार्किंग परिसरात आग लागली। आगीमध्ये पार्किंगमध्ये ठेवलेले बांधकाम साहित्य जळून खाक झाले। रत्नागिरीच्या पालगड दंतवाडीमध्ये आता भर दिवसा बिबट्याचं दर्शन झालंय। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं। महाडीबीटीच्या संकेतस्थळाचं कामकाज लवकरात लवकर पूर्ण करा। रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली। लाखो विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती अर्जाचं काम रखडलंय। रोहित पवारांचं ट्विट पाहायला मिळतं। अजितदादा पवार पर्यटन उद्यान बारामती आणि देवगिरी ते देवराई नामफलकाचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय। सयाजी शिंदेंची यावेळेला उपस्थिती